तर नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या प्लास्टिकच्या मुखवट्यांना, मातीच्या मूर्तींना मोठी मागणी असते। मात्र परंपरागत आणि नैसर्गिकरित्या नारळाच्या शहाळ्यापासून तयार केलेल्या मुखवट्यांची खासियत काही औरच असते। उरणमधल्या नागावचे दिलीप पाटील गेल्या 40 वर्षांपासून शहाळ्यांचे मुखवटे तयार करतात। पाटील कुटुंबियांनी हे असे नैसर्गिक मुखवटे करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या जपलेली आहे। आडसाल नारळापासून केलेल्या या मुखवट्यांना उरण, पनवेल ते अगदी मुंबईत देखील मोठी मागणी असते। मी वयाच्या 16व्या वर्षापासून हे माझ्या वडिलांची कला जोपासत आलेलो आहे। आज ह्या कलेला मला 40 वर्ष झालेली आहेत आणि ही माझ्या ज्या मूर्ती आहेत अलिबाग, पेण, वाशी, मुंबईपासून या जातात। आडसळ नारळ लागतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सुरीने थोडंसं